नमस्कार, द ग्रेट मराठा किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे इडली वडा। इडली वडा माझ्या मुलांना खूप आवडतो। मग सकाळची जी इडली शिल्लक राहिली होती त्यापासून आपण झटपटीत इडली वडा कसा बनवायचा तो आपण पाहणार आहे। त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे इडली, कढीपत्ता, हिरवी मिरची, लसूण पाकळ्या, आलं, खोबरं आणि कोथिंबीर। हे आपण हिरवी चटणी करण्यासाठी वापरणार आहेत। त्याचबरोबर हा मी लाल आपला टमॅटो केचप, शेजवान चटणी आणि पिझ्झा सॉस मिक्स करून एक वेगळा फ्लेवर येण्यासाठी घेतलेला आहे। वरून आपण बेसन पिठाचं कोटिंग करणार आहे त्याला, आणि उकडून बटाटे घेतलेले आहेत। हे आपण त्याच्या आतमध्ये त्याचं सारण भरणार आहे। त्याचबरोबर त्याच्यामध्ये आपण हळद, ओवा, लाल तिखट, धने पावडर, मीठ इत्यादी साहित्य आज आपण घालून इडली वडा बनवायचा कसा ते बघूयात। सर्वप्रथम आपण हिरवी चटणी बनवून घ्यायचं आहे। त्याच्यासाठी आपण आधी मिक्सरमध्ये खोबरं, कढीपत्ता, लसूण, आलं, हिरवी मिरची आणि कोथिंबीर हे आपण बारीक वाटून घ्यायचं आहे। चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं चटणीला, थोडंसं पाणी टाकायचं आणि एकदम बारीक अशी चटणी करून घ्यायची। ही आपली तयार झाली आहे हिरवी चटणीला। आता आपण वड्यासाठी लागणारं बॅटर बनवून घेऊयात। यामध्ये चवीनुसार मीठ, थोडासा ओवा आणि थोडंसं लाल तिखट हे आता आपण पाणी घालून जसं वड्याला मळतो तसं मळून घ्यायचं आहे आपण। हे आपलं तयार झालेलं आहे वड्याचं पीठ। हा बटाटा आधी आपण स्मॅश करून घ्यायचा। बटाटा स्मॅश करून झाला आहे, त्याच्यामध्ये कोथिंबीर, चवीनुसार मीठ, थोडीशी हळद, धनेपूड व्यवस्थित मिक्स करून ह्याचे छोटे छोटे वडे बनवून घ्यायचे। आता हे आपले तयार झालेले आहेत बटाट्याचे छोटे वडे। आता ते आपण इडलीमध्ये घालणार आहे। आता आपण इडलीला मध्ये असं कट मारून घ्यायचं एक सावकाश। इडलीचे दोन भाग करायचे असे। एका भागाला हा सॉस, एका भागाला ही हिरवी चटणी लावायची आणि ह्याच्यामध्ये ही आपली जी आपण वड्याची भाजी केलेली आहे ती टाकून या पिठामध्ये आपण पूर्ण व्यवस्थित कोट करून घ्यायचा याला। हा आपला आता वडा कोट झालेला आहे। ह्याच्यामध्ये आपण तेलामध्ये ह्याला आपण तेल गरम करून घेतलेलं आहे। यात आता आपण हा वडा तळायला सोडायचा। तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित आहे आपला वडा, कुठेही असा फुटलेला वगैरे नाही। या पद्धतीने आपण सगळे वडे बनवून तळून घ्यायचे आहे। हा आपला तयार झालेला आहे इडली वडा। हा आपला तयार झालेला आहे इडली वडा। हा आपला तयार झालेला आहे इडली वडा। सॉस आणि चटणीबरोबर आपण हा सर्व करायचा। एकदम खायला टेस्टी आणि मुलांना आवडेल अशी इडली वड्याची रेसिपी। आवडली तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।